हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमच्या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवर. त्याचे नाव आहे एज अकॅडमी. आज आपण स्थान व विस्तार भूगोल या विषयाचा दुसरा धडा शिकणार आहोत. पुढे दोन देशाचे ध्वज व काही सूचक विधाने दिलेली आहेत. त्यांचा वापर करून त्या आधारे हे देश कोणते ओळखा. त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल. सूचक विधाने: जगातील लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश भारत. मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे भारत. क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे भारत. सामान्य नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे ब्राझील. जगाचा कॉफी पॉइंट असे या देशाला संबोधले जाते ब्राझील. फुटबॉल हा खेळ या देशातील लोकप्रिय आहे. देशाचे नाव: भारतीय प्रजासत्ताक. राजधानीचे नाव: नवी दिल्ली. स्थान, विस्तार व सीमा: भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. आकृती 2.1 च्या साहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. अंशाचे मूल गाळलेल्या जागांमध्ये लिहा. याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे. हे 6° उत्तर अक्षांशावर आहे. आकृती 2.1 चे निरीक्षण करा व भारताच्या शेजारचे देश व सीमावरील जलशयाची नावे तक्त्याच्या आधारे वहीत लिहा. देशाचे नाव: ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. राजधानीचे नाव: ब्राझिलिया. स्थान, विस्तार, सीमा: पृथ्वीवर ब्राझील देशाच्या काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहेत. आकृती 2.2 च्या साहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीचा विस्तार अंशमूल शोधा व गाळलेल्या जागेत भरा. याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आकृती 2.2 चे निरीक्षण करा. ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर शोधा. ब्राझीलच्या संदर्भात या देशांची महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे वहीत लिहा. भारतातील ऐतिहासिक पार्श्वभूमी: सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशच्या आधिपत्याखाली होता. 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांचा सामोरे जाणे, अनेक भागातील दुष्काळी परिस्थिती तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारत आजही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त आहे. या कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी: ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ, 3 शतक म्हणजे 300 वर्ष, पोर्तुगीजच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटीच्या कालखंडात जागतिक विस्तृत समस्यांमधून हा देश सावरला आहे आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा हा भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. आकृती 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा. सर्व खंड व महासागरांची नावे द्या. ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे द्या. नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्याचे सर्वोत्तम मूल्य लिहा. दिशादर्शक दाखवा. देवगीत रंग: तुम्ही अभ्यासातल्या देशाच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि लिहा. जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशांपैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? कोणत्या देशात अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे? भारत व ब्राझील या देशांचे स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगवेगळे आहे ते सांगा. या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत? तुम्ही तुमच्या वहीत या देशाचे ध्वज काढा. दोन्ही देशांच्या ध्वजाविषयी माहिती घ्या.
पहा बरं जमते का? भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्वतंत्र काळातील फरक शोधा. ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कोठे होते? तो प्रदेश या सत्तेतून कधी मुक्त झाला ते शोधा. माहित आहे का तुम्हाला? आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबर असतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. ब्राझील देशाचे नाव पौ ब्रासिल या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडलेले आहे. अशा प्रकारे आपला आजचा धडा संपलेला आहे. पण तुम्हाला याच्या डिजिटल नोट्स आणि बुलेट पॉइंट्स पाहिजे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक कमेंट बॉक्स मध्ये आहे. आणि आपण अचूकपणे निवडा वाक्य लिहा. म्हणजे भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक टिमटिम नावाने ओळखले जाते. याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.